आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रवास महत्त्वाचा असतो, कारण तोच आपल्या जीवनाला नवीन दिशा देत असतो. दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी साजरा होणारा जागतिक पर्यटन दिन म्हणजेच केवळ प्रवासाचा उत्सव नसून नव्या विचारांची वाटचाल देखील आहे. नमस्कार, मी मैथिली आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष भाग 270 पावर्ड बाय GoPreg.com. दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. पर्यटनाचे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हा दिवस साजरा करण्यास संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेने 1980 मध्ये सुरुवात केली. जगात अनेक पर्यटन स्थळे, वास्तू आणि जागतिक वारसा स्थळे आहेत, जे त्यांच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि सौंदर्याचा प्रसार करीत आहेत. 2025 मधील जागतिक पर्यटन दिनाची थीम आहे पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन. थोडक्यात पर्यावरण स्नेही पर्यटन. पर्यटन हे केवळ स्थळ दर्शनापुरते मर्यादित नसते, तर ते आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून समाजाच्या प्रगतीचे माध्यम बनते. लोकांना रोजगार मिळतो, संस्कृती जपली जाते आणि जगाशी आपण अधिक प्रमाणात जोडले जातो. पर्यटन करताना स्वच्छता राखणे, स्थानिकांचा सन्मान करणे, स्थानीय व मार्गदर्शक उत्पादने यांना प्राधान्य देणे, हरित वाहतूक, सायकल, ई बस, वॉकिंग टूर याचा वापर करणे आणि इको फ्रेंडली प्रवासाची सवय लावणे आवश्यक आहे. पर्यावरणामुळे व्यक्तीला विविध स्थळांची माहिती मिळते, नवे लोक, नवी भाषा, वेगळी जीवनशैली अनुभवता येते. व्यक्तिमत्वाचा विकास होतो. पर्यटनाच्या माध्यमातून आपण केवळ आनंद घेत नाही, तर जगाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोनही विकसित करतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष पावर्ड बाय GoPreg.com.